श्रावण चालू झालाय आणि व्हेज खायचं म्हणजे सर्वांना कंटाळाच असतो. तर आज आपण बनवूया मस्त असे चमचमीत असे डाळ वडे. मी 6 जणांसाठी डाळ वडे बनवते. तर इथे अर्धा किलो डाळ अशी सकाळीच मी भिजत घातलेली आहे. आता ही आपण बारीक वाटून घेऊ, पण थोडीशी ह्यातली. तर इथे अशी मस्त अशी खूप पाणी टाकून आपल्याला नाही हे करायची आहे, मिक्सरमध्ये वाटायची आहे. कळलं? अशी जाडसर अशी आली पाहिजे, हातावरती आपल्याला थापून डाळ वडे आपले आले पाहिजे. मग अशी आपण जे ठेवलेली ना अख्खी डाळ ती ह्यात टाकायची, थोडीशी अशी ना अख्खी डाळ मस्त वाटते डाळ वड्यामध्ये, क्रंचीनेस अशी. ठेचा बनवलेला आहे, धणे, जिरं, कोथिंबीर, मेन म्हणजे कोथिंबीरची देठं वापरलेली आहेत, कवळी मिरची आणि आलं हे आपण घालणार आहोत. हळद घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया. आपण 2 मोठे कांदे मी असे चिरीचे कापून घेतलेले आहेत, ते घालूया. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेच. तर इथे असं मी हे गोळा घेतलेला आहे. हातावरच आपल्याला हे बघा, मी एका हाताच्या ह्यानीच असं चपट करत जाते आणि आपल्याला असं हे सोडायचंय गरम गरम तेलात. श्रावण म्हटलं की मुलांना रोजचं व्हेज खायचं म्हणजे जीवावर येतं, सगळ्यांनाच, म्हणजे आपण मोठ्यांना पण. तर असं काहीतरी चमचमीत असलं की ती वेळ निघून जाते. मीडियम हाय फ्लेम वरती तळायचे आपल्याला. हे बघा मस्त अशी क्रिस्पी. तर इथे आपले डाळ वडे तयार आहेत. हे बघा मस्त अशी हिरवी चटणी, गोडी चटणी आणि आपल्या अशा आहेत क्रिस्पी अशी डाळ वडे. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्रावण चालू झालाय आणि व्हेज खायचं म्हणजे सर्वांना कंटाळाच असतो. तर आज आपण बनवूया मस्त असे चमचमीत असे डाळ वडे. मी 6 जणांसाठी डाळ वडे बनवते. तर इथे अर्धा किलो डाळ अशी सकाळीच मी भिजत घातलेली आहे. आता ही आपण बारीक वाटून घेऊ, पण थोडीशी ह्यातली. तर इथे अशी मस्त अशी खूप पाणी टाकून आपल्याला नाही हे करायची आहे, मिक्सरमध्ये वाटायची आहे. कळलं? अशी जाडसर अशी आली पाहिजे, हातावरती आपल्याला थापून डाळ वडे आपले आले पाहिजे. मग अशी आपण जे ठेवलेली ना अख्खी डाळ ती ह्यात टाकायची, थोडीशी अशी ना अख्खी डाळ मस्त वाटते डाळ वड्यामध्ये, क्रंचीनेस अशी. ठेचा बनवलेला आहे, धणे, जिरं, कोथिंबीर, मेन म्हणजे कोथिंबीरची देठं वापरलेली आहेत, कवळी मिरची आणि आलं हे आपण घालणार आहोत. हळद घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया. आपण 2 मोठे कांदे मी असे चिरीचे कापून घेतलेले आहेत, ते घालूया. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेच. तर इथे असं मी हे गोळा घेतलेला आहे. हातावरच आपल्याला हे बघा, मी एका हाताच्या ह्यानीच असं चपट करत जाते आणि आपल्याला असं हे सोडायचंय गरम गरम तेलात. श्रावण म्हटलं की मुलांना